अनुभव घेतलाय. आता तुम्हीच विधानसभेची निवडणूक तुम्हीच लढवलेली. गावागावातल्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये कसं मतदान घेतलं ते त्यांना चांगलं माहिती आहे आणि त्याच्यासाठी काय काय दारुगोळा लागतो शेवटच्या 2 दिवसात. कोणाला चपटी द्यावी लागते, कोणाला कोंबडं कापावं लागतं, कोणासाठी बकरं कापावं लागतं, कोणाला लक्ष्मी दर्शन घडवावं लागतं. हे सगळं त्याच्यामध्ये एक्सपर्ट बनलेले आहात तुम्ही. माझ्या अनेक निवडणुका तुम्हीच लढवलेल्या. त्याच्यामुळे आता हे जे काही आपल्याला अनुभव आपण घेतलेला आहे, आपल्याकडे जे एक्सपर्टाईज झालेले आहे, त्याचा वापर आपल्याला या निवडणुकीमध्ये सुद्धा करावा लागणार आहे. आणि म्हणून उमेदवारांनी इच्छुक बनताना आपल्याकडे काय दारुगोळा उपलब्ध आहे याची सुद्धा माहिती आम्हाला द्यावी लागणार आहे. नुसतंच इच्छुक असून उपयोग नाही. बाबा लढायला पुढं बंदुकीतून गोळ्या झाडाव्या लागतात. आता लोकांच्या अपेक्षा फार वाढल्या. आपण अपेक्षा पूर्ती करू शकत नाही, परंतु कुठं कमी पडता कामा नये. समोरचा माणूस जर 100 रुपये खर्च करणार असेल तर आपणही 100 रुपये खर्च करण्याची तयारी करू. एवढंच माझं म्हणण्याचं मत आहे. निश्चितपणानं तुम्ही आजवर केलेलं काम, तुम्ही आजवर जी काही निष्ठा दाखवलेली पक्षासोबत, कठीण काळात तुम्ही माझ्या पाठीमागे उभे राहिला. मला जर प्रचार करताना विजयराजे वेगळाच प्रचार होता. आमचे विरोधक म्हणायचे दादा 4 नंबरला आहे का 3 नंबरला आहे ह्याच्याबद्दल चर्चा करतो. आम्ही एखाद्या नव्हतो, 2 नव्हतो. मी म्हटलं काय प्रचार आहे बाबा, ही एक पद्धत होती ती प्रचार करण्याची. आपल्या कार्यकर्त्याला गारद करायची ही पद्धत होती, बाकी काही नव्हती. पण कार्यकर्ते ठाम राहिले शेवट. त्याच्यामुळे त्या प्रचाराचा काही उपयोग झाला नाही आणि मतदारांनी कोण नंबर 1 ला हे दाखवून दिलं मतदारांना. त्याच्यामुळे आपण निवडणूक जिंकली. त्याच पद्धतीनं जशी मी तर म्हणेल विधानसभेपेक्षा सुद्धा 4 पट अधिक वेगानं, क्षमतेनं आता आपल्याला काम करायचं. जेवढं विधानसभेला कष्ट घेतले त्याच्या 4 पटीनं कष्ट आपल्याला घ्यायचे. न्यूज अहिल्यानगर 24 तास. आम्ही बातमी नाही, सत्य दाखवतो.